तुमचा पहिला प्रश्न आहे, थंड पेय प्यायल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी कावीळ, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी मूळव्याध. थंड पेयामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. नियमितपणे अशी पेय प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे टाईप 2 हा मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो. तुमचा दुसरा प्रश्न आहे, गरिबांचे सफरचंद कशाला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए लिची, ऑप्शन बी संत्रा, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी पेरू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पेरू. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे शिंग सोन्यापेक्षा महाग असते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए हरिण, ऑप्शन बी गाय, ऑप्शन सी मेंढी, ऑप्शन डी गेंडा. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात गेंड्याच्या शिंगाची किंमत सोन्याच्या किमतीपेक्षाही जास्त असू शकते. 1 किलो शिंगाची किंमत सुमारे $60,000 ते $1,00,000 पर्यंत असू शकते. तुमचा चौथा प्रश्न आहे, पांढऱ्या रक्तपेशींचे आयुर्मान किती दिवसाचे असते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 120 ते 150 दिवस, ऑप्शन बी 20 ते 120 दिवस, ऑप्शन सी 13 ते 20 दिवस, ऑप्शन डी 100 ते 200 दिवस. पांढऱ्या रक्तपेशींचे आयुर्मान हे त्यांच्या प्रकारावर अवलंबून असते. साधारणपणे त्यांचे आयुष्य 13 ते 20 दिवसांच्या दरम्यान असते. या पेशींची निर्मिती प्रामुख्याने आपल्या अस्थिमज्जेमध्ये होते. त्यांना शरीराचे सैनिक म्हटले जाते, कारण त्या बाहेरून येणाऱ्या विषाणू, जीवाणू आणि संसर्गापासून शरीराचे संरक्षण करतात. तुमचा पाचवा प्रश्न आहे, हिमोग्लोबिन कशाचा महत्त्वाचा घटक आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए WBC, ऑप्शन बी प्रोटोप्लाझम, ऑप्शन सी RBC, ऑप्शन डी स्ट्रेप्टोकोकस. हिमोग्लोबिन हा तांबड्या रक्तपेशींचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे लोहयुक्त प्रथिने आहे, ज्याच्यामुळे रक्ताचा लाल रंग प्राप्त होतो. फुफ्फुसामधून ऑक्सिजन शोषून घेणे आणि तो शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत व पेशींपर्यंत पोहोचवणे हे हिमोग्लोबिनचे सर्वात महत्त्वाचे काम आहे. तुमचा 6वा प्रश्न आहे, शरीरात दररोज अंदाजे किती मूत्र तयार होते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 2 लिटर, ऑप्शन बी 3 लिटर, ऑप्शन सी 4 लिटर, ऑप्शन डी 1 ते 2 लिटर. एका निरोगी प्रौढ व्यक्तीच्या शरीरात दररोज अंदाजे 1 ते 2 लिटर मूत्र तयार होते. अर्थात हे प्रमाण ठराविक नसते आणि ते अनेक घटकांवर अवलंबून असते. तुमचा 7वा प्रश्न आहे, भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भास्कर, ऑप्शन बी चंद्रयान, ऑप्शन सी आर्यभट्ट, ऑप्शन डी रोहिणी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आर्यभट्ट. तुमचा 8वा प्रश्न आहे, वातावरणात कोणता वायू सर्वाधिक प्रमाणात आढळतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन सी नायट्रोजन, ऑप्शन डी हायड्रोजन. पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वाधिक प्रमाणात आढळतो. नायट्रोजन 78.08%, ऑक्सिजन 20.95%, कार्बन डायऑक्साईड 0.4% इतके प्रमाण असते. सजीवांना प्रथिने तयार करण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते
हवेत नायट्रोजन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीवर नियंत्रण राहते. जर फक्त ऑक्सिजन असता तर साधी आगही वेगाने पसरली असती. तुमचा 9वा प्रश्न आहे, कोणत्या शासकाने ताजमहाल बांधला? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए बाबर, ऑप्शन बी हुमायून, ऑप्शन सी शहाजहान, ऑप्शन डी जहांगीर. ताजमहाल हा मुघल सम्राट शहाजहान याने बांधला. याचे बांधकाम साधारणपणे 1632 मध्ये सुरू झाले आणि पूर्ण होण्यास 22 वर्षे लागली. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या पिकाच्या पेरणीसाठी बियाणे वापरले जात नाहीत? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए ऊस, ऑप्शन बी गहू, ऑप्शन सी तांदूळ, ऑप्शन डी वाटाणे. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.